माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आपला सराव पेपर क्रमांक 16 झाला होता. चला विद्यार्थी मित्रांनो, कालचा पहिला जो प्रश्न तो आता तुमच्यासमोर दिसतोय. थोडासा झूम करतो. ओके. या प्रश्नामध्ये जी आपल्याला स्पष्टपणे दिसणारी आकृती आहे, वेगळी दिसते, पण ते याचं उत्तर नाही. ज्यावेळेस काळजीपूर्वक या आकृतीकडे व्यवस्थित पाहिलं जातं त्यावेळेस यामध्ये फरक असलेली आकृती ही वेगळी आहे. जी प्रथमदर्शनी दिसते ती नाही. प्रथमदर्शनी दिसणारी आकृती कोणती आहे? तर आपल्याला प्रत्येक या ठिकाणी जर आपण हे घड्याळाचे काटे समजले तर प्रत्येक 2 काट्यांमध्ये आपल्याला काटकोनाचं अंतर दिसतंय आणि तशा 3 आकृत्या आहेत. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र त्याच्यातले अंतर हे थोडंसं जास्त आहे. आपण प्रथमदर्शनी हे उत्तर निश्चित करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात वेगळी आकृती पहिली नाही. बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मधील आकृती जर आपण पाहिली तर दोन्हीही किरण हे केंद्रातून बाहेरच्या बाजूला, हे मध्यबिंदूपासून बाहेरच्या बाजूला निघालेले आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील किरण अगदी तशाच पद्धतीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील किरण केंद्रातून बाहेरील बाजूस आलेले आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र एक किरण हा केंद्राकडे जात असताना दिसतोय आणि दुसरा किरण हा केंद्रातून बाहेर आलेला दिसतोय. हा फरक आहे. आणि साम्य काय? तर केंद्रातून बाहेर निघणारे किरण हे साम्य आहे. या ठिकाणी त्यांच्यामध्ये असलेलं कोन हे साम्य नाही, जे प्रथमदर्शनी आपल्याला दिसतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये योग्य पद्धतीचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे आहे. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर पुन्हा एकदा तुमची अशी गल्लत होऊ नये, चूक होऊ नये, यासाठी पुन्हा एकदा हे स्पष्टीकरण काळजीपूर्वक समजून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. प्रश्न दुसरा. या ठिकाणी आपल्या आकृत्या पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 यामध्ये जे काही आकृत्या आहेत त्याचे आपल्याला समान भाग झालेले दिसतात ह्या रेषांमुळे, आणि त्या रेषा छेदल्या आहेत एकमेकाला, त्यांचा कोन देखील या ठिकाणी आपल्याला काटकोन झालेला दिसतो प्रत्येक ठिकाणी. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र या ज्या 2 आहेत रेषा त्यांच्यामुळे या आकृतीचे समान भाग झालेले नाहीत आणि त्यांनी ज्या छेदलेले आहेत त्या ठिकाणी देखील काटकोन झालेला दिसत नाही. म्हणून ही आकृती या ठिकाणी वेगळी आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी पहिलं चित्र आहे ते क्रिकेटची बॅट आहे, हॉकी स्टिक आहे दुसरी, टेबल टेनिस, आणि हे आहे आपलं बॅडमिंटन किंवा रॅकेट म्हणा टेनिसचं. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे जे खेळ आहेत ते खेळण्यासाठी आपल्याला मैदान लागतं, पण टेबल टेनिस खेळण्यासाठी मात्र मैदान लागत नाही. त्यासाठी आपल्याला टेबलवर लागतो किंवा टेबलवर खेळला जाणारा खेळ आहे किंवा हा इनडोअर्स खेळला जाणारा खेळ आहे. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला चौरस आणि त्या चौरसाचे काही भाग झालेले दिसत आहेत. यामध्ये बघा, काळजीपूर्वक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रेखांकित केलेले भाग जे आहेत त्यावरती आपण लक्ष केंद्रित करू. या ज्या रेखांकित केलेल्या रेषा आहेत तर या बाजूला, बाहेरील बाजूला समांतर रेषा आहेत. ही बाहेरील बाजूला आहे, ही देखील बाहेरील बाजूला आहे. पण या ठिकाणी मात्र हे जे आतील कर्ण आहे या कर्णाला समांतर असलेल्या आपल्याला रेषा दिसत आहेत. हा देखील भाग आहे, याच्यामध्ये आहे वेगळेपण. आणि यानंतरचा हा जो चौरस आहे, चौरसामध्ये रेष नाही, इथं देखील नाही, इथं देखील नाही, पण इथं मात्र याच्या समोरील चौरसामध्ये आपल्याला हा कर्ण पुढे गेलेला दिसतोय. म्हणून ही आकृती आपली वेगळी ठरते. पर्याय क्रमांक 4. पुढे जाणार आपण. पुढचा प्रश्न घेऊया. या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नासारखी दिसणारी हुबेहूब आकृती आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायची असते. प्रश्न क्रमांक 5 तुमच्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो.
प्रश्नाकृतीसारखीच हुबेहूब आकृती आपल्याला शोधायची असल्यामुळे हा प्रश्न इतर प्रश्नांच्या मानाने सोपा असतो. बघा, आकृतीचं निरीक्षण करूया. यामध्ये वरच्या बाजूला हा काळा वर्तुळ, हे काळं वर्तुळ आणि या ठिकाणी वर्तुळामध्ये प्लसचं चिन्ह आणि खालच्या बाजूला ही रेषा. यानुसार आपल्याला तपासायचं आहे ही वक्राकार रेषा. चला, ही वक्राकार रेषा इथं आहे, इथं सरळ आहे, रद्द. या ठिकाणी वक्राकार हा उलटा आहे म्हणून हा देखील रद्द. या ठिकाणी बरोबर आहे. 1 आणि 4 क्रमांकामध्ये खालच्या बाजूची रेषा इथं पण आहे, इथं पण आहे. काळा वर्तुळ इकडचं इथं आहे, वरचा आहे, खालचा आहे. मग नेमका दोन्हीमध्ये फरक काय? तर हा जो आकार भाग आहे तो या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे इथून इथलं जर अंतर पाहिलं तर या ठिकाणी ते खूपच कमी आहे, इथं योग्य आहे म्हणून हा पर्याय देखील रद्द होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला, एक उत्तर नोंदवल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी असलेली आकृती यातील आपल्याला बारकावे बघायचे. वरच्या बाजूला हा त्रिकोण दिसतोय आणि त्यानंतर हे 2 वक्राकार रेषा. त्रिकोण आहे, वक्राकार रेषा हे त्रिकोणाच्या बाहेरून सुरू झाले तिथं, म्हणून जे आपल्याला इथं एकमेकाला स्पर्श झाल्या पाहिजे होत्या मधल्या रेषेला, पण इथं दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय रद्द होऊया करतोय. पुढचं बाकीचे तिन्हीमध्ये सारखं आहे. ठीक आहे. पुन्हा यानंतर हा चौरस दिसतोय आणि चौरसामध्ये हे अशा पद्धतीचं 2 रेषा इथं आहे, इथं नाही, कारण इथल्या ह्या रेषा ज्या आहेत एकमेकीला समांतर दिसत आहेत, पण इथं त्या पुन्हा या ठिकाणी जवळ आलेल्या आपल्याला दिसत आहेत, म्हणून हा पर्याय रद्द होते. इथं देखील तसंच आहे म्हणून हा पर्याय देखील रद्द झाला. चला, शेवटी शिल्लक उरली पर्याय क्रमांक 2. या ठिकाणचा खालचा भाग हा बाण, बाकी सर्व भाग हे पर्याय क्रमांक 2शी आपल्याला जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपण निश्चित करतोय. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 7. चला, या ठिकाणची दिसणारी आकृती हा या कोपऱ्यात असलेला बाण आणि इथे असलेला हा वर्तुळ आपल्याला बघायचे कुठं कुठं दिसतोय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो बाण आणि वर्तुळ दिसतोय. चला, यानंतर हे वर्तुळ आणि वर्तुळाचे असे केलेले 4 भाग, 4 म्हणण्यापेक्षा हे 1 2 3 4 5 6 भाग आहेत. बघा, या ठिकाणी वर्तुळ आणि वर्तुळाचे आपल्याला कमी भाग दिसत आहेत. या ठिकाणी असलेली ही रेषा इथं दिसत नाही. पर्याय क्रमांक 1 रद्द. पर्याय क्रमांक 2मध्ये 6 भाग व्यवस्थित आहेत, त्यामध्ये 4 काळे ठिपके पण आहेत. या ठिकाणी बघा भाग आहेत, पण ठिपक्यांची संख्या 1 2 3 4 5 एक एक्स्ट्रा आहे, म्हणून ही आकृती रद्द होते. पर्याय क्रमांक 4मध्ये देखील तसंच आहे. या ठिकाणी आपल्याला ठिपक्यांची संख्या ही जास्त दिसते, म्हणून हा देखील पर्याय रद्द. योग्य पद्धतीने प्रत्येक भाग हा पर्याय क्रमांक 2शी आपल्याला जुळताना दिसतोय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतोय. पुढचा प्रश्न. प्रश्न आकृतीमध्ये दिसणारे भाग वरच्या बाजूला बाण आपण बघूया कुठकुठं आहे. या ठिकाणी खाली आहे, इथं वर आहे, इथं वर आहे, बरोबर. चला, खालच्या बाजूला ही रेषा आहे, इथं आपल्याला रेषा दिसत नाही आणि इथं या वेगळ्या पद्धतीच्या रेषा आहेत, म्हणून हे दोन्ही पर्याय रद्द होतात. पर्याय क्रमांक 3 शिल्लक उरला. याचे सर्व भाग आपल्याला प्रश्नाकृतीशी जुळताना दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपण निश्चित करू शकतो. चला, 8 प्रश्न पाहिलेत विद्यार्थी मित्रांनो. यानंतर पुढचा 9वा प्रश्न आपण पाहणार आहोत. अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य ती उत्तर आकृती आपण शोधणार आहोत. प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी आपल्याला ही आकृती पूर्ण करायची. त्याआधी आपण जे इथं चौरसाचे भाग झाले त्यावरती लक्ष केंद्रित करूया. 1 2 3 आणि 4 चौरस आहेत. 4 चौरसापैकी चौथं चौरस हे नाही. संबंध काय दिसतोय आपल्याला, तर 3 क्रमांकाचं चौरसाची या ठिकाणी प्रतिमा दिसते, किंवा या ठिकाणचा जो रेषा आहेत त्या रेषांमुळे एक पॅटर्न तयार होतो व्यवस्थित. त्याच रेषा जर आपण वाढून घेतल्या तर आपल्याला योग्य उत्तर हे मिळू शकतं. बघा, योग्य अंतरावरती असलेली रेषा या ठिकाणी एक रेषा येईल. आणि आता बघा, या चौरसामध्ये आपल्याला एकूण 3 रेषा दिसतात. त्याच्या विरुद्ध बाजूला असलेला चौरस 2 क्रमांकाचा, याच्यामध्ये देखील 3 रेषा आहेत. 1 क्रमांकाच्या चौरसामध्ये आपल्याला 2 रेषा दिसत आहेत, म्हणजे त्याच्या विरुद्ध मध्ये देखील आपल्याला या 2च रेषा असतील आणि त्याच्या ही जी रेषा आहे ती पुढे आपल्याला वाढलेली दिसेल. आता हे रेखाटन आपलं पूर्ण झालेलं आहे. या पद्धतीने रेखाटन केल्यानंतर ते रेखाटन आपल्या कुठल्या उत्तर आकृतीशी जुळताना दिसते, तर ते पर्याय क्रमांक 2शी आपल्याला तंतोतंत जुळताना दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणी दिसणारे चौरस आहेत 4 भाग, त्यापैकी 1
3 आणि हा 4 दिलेला आहे. 2 क्रमांकाचा चौरस आपल्याला दिसत नाही. काय संबंध दिसतो 3 मध्ये आणि 4 मध्ये? जर आपण पाहिलं प्रत्येक ठिकाणी हा भाग जवळपास सारखा आहे. फक्त या रेषेमुळे आपल्याला असं लक्षात येतं की याची ही आपल्याला आरशातील प्रतिमा दिसते किंवा वरच्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब ही खालची आकृती दिसते. म्हणजे या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिबिंब वरच्या बाजूला पाहिजे. म्हणजे अशीच आकृती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. चला, किंवा हा देखील संबंध आहे असं म्हणता येईल की 1 आणि 2 सारखी असायला पाहिजे, कारण 3 आणि 4 ही आकृती सारखी आहे. मग आता ह्या 1 क्रमांकाचा चौरस जसा आहे तशी आकृती आपल्याला पाहिजे, ज्यामध्ये खालच्या बाजूला ही मध्यभागी अशी रेष पाहिजे. मग खालच्या बाजूला आपल्याला मध्यभागी इथं आहे, पण इथली वरची रेष दिसत नाही. हे रद्द, हे रद्द. यामध्ये योग्य दिसते. खालच्या बाजूला आपल्याला मध्यभागी इथं ही एक रेषा दिसते, या ठिकाणी देखील नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. योग्य उत्तर नोंदवले सर्वांचं अभिनंदन. पुढे जाऊ. काय संबंध दिसतो या आकृत्यांमध्ये? हा 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचा चौरस आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे संबंध जर आपण पाहिला तर आपल्याला 3 क्रमांकाचा जो चौरस आहे त्याची उलटी प्रतिमा या अक्षामध्ये इथं दिसते. म्हणजे या 1 क्रमांकाचे आरशातील प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे. मग या 1 क्रमांकाच्या चौरसाचा आरशातील प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसतंय? योग्य पद्धतीने 1 मध्ये नाही, 3 मध्ये देखील नाही, 4 मध्ये देखील नाही. योग्य पद्धतीने आपल्याला दिसतंय ते पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 मधील चौरसामध्ये असलेल्या 4 चौरसांपैकी 3 चौरसांमध्ये सारख्याच आकृत्या असल्यामुळे चौथ्या रिकाम्या असलेल्या चौरसाच्या जागेवर येणारी आकृती तशीच आकृती येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. कारण 2 क्रमांकाच्या पर्यायामध्ये असलेली आकृती ही हुबेहूब बाकीच्या 3 चौरसांसारखीच आहे. पुढचा विभाग क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला संबंध पूर्ण करायचा आहे या प्रश्नामध्ये. आपल्याला थोडासा झूम कमी करावा लागेल. ओके, चला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी आकृती दिसते त्यामध्ये कशा पद्धतीने मालिका संबंध बदलत चालला आहे यासाठी आपण एका भागावरती लक्ष केंद्रित करूया, यावरती. चला, हा भाग दुसऱ्या आकृतीमध्ये तो 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरवल्यानंतर तो या ठिकाणी आला आहे. पुन्हा आणखीन या आकृतीला आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवल्यानंतर तो भाग या ठिकाणी आला आहे. आता हा भाग आपल्याला इथे पाहिजे आणि अशी आकृती बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये इथं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये वर आहे, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये खालच्या बाजूला आहे, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये तो पुन्हा इकडे म्हणून रद्द. चला, बाकीचे भाग देखील आपण जर काळजीपूर्वक निरीक्षण केले तर योग्य पद्धतीने आपल्याला जुळताना दिसत आहेत पर्याय क्रमांक 1 शी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. पुढे 14. या पहिल्या आकृतीमध्ये ज्या आकृत्या आहेत दुसऱ्या ठिकाणी त्यामध्ये काय बदल झाला आहे? ही खालची आकृती वरच्या बाजूला आपल्याला गेलेली दिसते आणि त्याच्या शेवटी इथे एक रेषा वाढलेली आहे. तर वरची आकृती या ठिकाणी ती आपल्याला याची जी दिशा आहे, चौरस जो आयत जो आहे तो इकडच्या बाजूला आलेला दिसतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला हा एक त्रिकोण वाढलेला दिसतो. पुढे दुसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा काय झालं आहे तर वरचा ही जी आकृती पुन्हा खाली आलेली आहे, त्याच्या शेवटी आणखीन एक रेषा वाढले. खालची आकृती पुन्हा वर जाताना त्यातील जो आयत आहे तो पुन्हा त्याची दिशा बदलली आणि या ठिकाणी एक पुन्हा त्रिकोण वाढलेला आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर हा या ठिकाणी आपल्याला दिसेल हा आयत, ठीक आहे. यानंतर हा बाण अशा पद्धतीने असेल आणि या ठिकाणी एकात एक अशा पद्धतीचे 3 त्रिकोण असतील तर ही आकृती आपल्याला वरच्या बाजूला गेलेली दिसेल आणि या ठिकाणी 1, 2, 3 रेषा आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने हा मालिका संबंध या ठिकाणी बदलत चाललेला असल्यामुळे ही रेखाटन आपण केलेला आहे, तो संबंध लक्षात घेऊन आता या संबंधाशी जुळणारी आकृती बघा. या ठिकाणी एकात एक 3 असे त्रिकोण आहेत
असे 3 त्रिकोण खालच्या बाजूला आपल्याला कुठे दिसत आहेत? पर्याय क्रमांक 4 मध्ये, आणि वरच्या बाजूला ह्या 3 रेषा देखील योग्य पद्धतीने आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपण निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. 15 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी जी आकृती दिसते आहे त्यामध्ये बदल काय होत चालला आहे? इथं हा जो छोटा वर्तुळ आणि ही रेषा आहे ती आपल्याला पुढे इथे आहे, त्याच्यानंतर इथे आहे. याचा अर्थ असा की ती घड्याळाच्या दिशेने एक एक कोपरा पुढे चाललेला आहे. आता इथे असलेली आकृती इथं आहे, इथं असलेले पुन्हा आपल्याला इथं वरच्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने, आणि केंद्रस्थानी वर्तुळ देखील 1 2 3 आणि आपल्याला पुढचे पाहिजे 4. चला, वरच्या बाजूला अशा पद्धतीचं असलेली रेषा इथे एक आहे, इथे एक आहे, बाकीच्या आकृत्या रद्द, आणि 4 एकात एक वर्तुळ आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो 3 हे आपण निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 16. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो काय बदल होत चालला आहे या आकृत्यांमध्ये, तो आपण सर्वप्रथम लक्षात घेऊ. इथं त्रिकोण आहे, इथं चौरस आहे, इथं पंचकोन आहे, म्हणजे एक एक बाजू इथं वाढताना दिसते, म्हणजे या ठिकाणी षटकोन असायला पाहिजे. उत्तरामध्ये सर्व षटकोन दिसत आहेत. आता पुन्हा रेखांकित भाग बघा. या ठिकाणचा रेखांकित भाग डावा आहे, पुढच्या आकृतीमध्ये उजवा आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा डावा आहे, चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला उजवा भाग पाहिजे रेखांकित. आता उजवा भाग आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक कितवा प्रश्न चालू आहे का? प्रश्न क्रमांक 16वा चालू आहे बाळा. उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपण निश्चित करतोय. ठीक आहे, पुढे जाऊ. त्यानंतर विभाग क्रमांक 5वा. समसंबंध या घटकावर आधारित असलेला हा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. या ठिकाणी असलेली आकृती आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये त्यामध्ये काय बदल झाला आहे? तर हा जो बाण आपल्याला दिसतोय ज्याचं काळं टोक आहे, ती आकृती आपल्याला 90 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने ती फिरल्यानंतर अशा पद्धतीची ही आकृती, आणि हा वर्तुळ जसा तसा वरच्या बाजूला आपल्याला गेलेला दिसतो, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने याने आपली जागा बदललेली आहे. मग पुढे काय होणार आहे? हे तिसरी आकृती वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये आकृती असणार आहे. पुढे उत्तरामध्ये देखील 4ही वर्तुळ आहेत. ही जी आकृती आहे आपल्याला खालच्या बाजूला आलेली असेल, बाणाचं टोक हे आपल्याला डाव्या बाजूला दिसेल, आणि असाच त्रिकोण वरच्या बाजूला दिसेल. चला, अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? हा बाण खालच्या बाजूला आलेला आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात फिरवल्यानंतर, आणि हा त्रिकोण वरच्या बाजूला इथं गेलेला दिसतो. बाकी कुठेही अशा पद्धतीचा बाण आपल्याला दिसत नाही, म्हणून बाकीच्या आकृत्या रद्द होतात. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 18वा. या ठिकाणी असलेल्या आकृत्यांमध्ये आपल्याला पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो शोधायचा आहे, आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला चौथ्या क्रमांकाची आकृती, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरची आकृती शोधायची असते. पहिली आकृती काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी काळा आपल्याला त्रिकोण दिसतोय, त्याच्याशी संबंधित पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणचा काळा रंग नाहीसा झाला आहे. ही जी खाली आहे 2 क्रमांकात चौरस आणि त्यामधील आकृती, तर याचं आपल्याला आरशातील प्रतिबिंब इथं दिसतंय. खालच्या बाजूला इथं वर्तुळ आहे, वर्तुळाच्या आतमध्ये आपल्याला काळा रंग नाही, पण पुढच्या बाजूला काळा रंग दिसतोय. बघा यामध्ये काय बदल झाला आहे? ही जी मधली आकृती आहे त्याचं आरशातील प्रतिबिंब इथं आहे, पण या ठिकाणी काळा त्रिकोण आहे, या ठिकाणी पांढरा दिसतो, या ठिकाणी पांढरा वर्तुळ आहे, या ठिकाणी काळा वर्तुळ दिसतोय. हा बदल झाला आहे. म्हणजे ही जी आकृती केंद्रस्थानची आहे त्याची आरशातील प्रतिबिंब आपल्याला इथं पाहिजे. वरचा चौरस जो आहे तो काळा पाहिजे, आणि खालचा त्रिकोण जो आहे तो पांढरा पाहिजे. चला, वरचा चौरस काळा कुठे कुठे आहे तो बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, रद्द. 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये या ठिकाणी चौरस नाही तर आयत दाखवला म्हणून तो रद्द. चला, पर्याय क्रमांक 2 आणि 3 ह्या 2च आकृत्या आपल्या शिल्लक राहिल्यात. यामध्ये आता योग्य उत्तर पाहूया. याची आरशातील प्रतिबिंब बघा कुठे दिसतंय. या योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 आहे असं म्हणता येईल, कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला ह्या जो रेखांकित केलेला भाग आहे त्याचं प्रतिबिंब, ह्या रेषा अशा आहेत, म्हणजे आरशात आपल्याला अशा पाहिजे होत्या त्या इथं बरोबर आहेत, पण इथल्या रेषा ज्या आहेत त्या याच पद्धतीने आहेत, म्हणून हे प्रतिबिंब होऊ शकत नाही. चला, खालचा त्रिकोण देखील या ठिकाणी पांढरा आहे योग्य पद्धतीने, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. 19 क्रमांकाचा प्रश्न. 3 क्रमांकाचं उत्तर नोंदवलं आहे सर्वांनी. चला, पहिल्या 2 आकृत्या बघूया, यांच्यामध्ये आपल्याला काय संबंध आहे. पहिली आकृती आहे षटकोन. षटकोनाचा अर्धा म्हणजे उजवीकडील भाग रेखांकित केलेला आहे.
तर पुढे आहे पंचकोन, म्हणजे याच्यापेक्षा एक बाजू या ठिकाणी कमी झाली आणि रेखांकित केलेला भाग हा डावीकडचा आहे. पुढची आकृती आहे चौरस, म्हणजे त्याच्या पुढची आपल्याला त्रिकोण पाहिजे. त्रिकोण आपल्याला 1 आणि 3 मध्ये दिसतोय, बाकीच्या दोन्ही आकृत्या रद्द. चला, यामध्ये खालचा भाग रेखांकित आहे, आपल्याला वरचा भाग रेखांकित पाहिजे. त्रिकोणाचा वरचा भाग रेखांकित आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 रद्द होतो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके मनीष. चला पुढे प्रश्न क्रमांक 20 बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय फरक दिसतोय किंवा दोन आकृत्यांमध्ये काय संबंध दिसतोय तो शोधूया. चला, हा चौरस दिसतोय, इथं पण चौरस आहे. चौरसाच्या या बाजूला वर्तुळ दिसते, दुसऱ्या आकृतीत त्याच्या विरुद्ध बाजूला गेले. या ठिकाणी 2 रेषा आहेत, दुसऱ्या आकृतीत त्याच्या विरुद्ध बाजूला 2 रेषा आहेत. इथं एक आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला 1 रेषा आहे. म्हणजे या ठिकाणचे जे आकृतीमध्ये रेषा आहेत त्यांची जागा या ठिकाणी अदलाबदल झालेली दिसते. वर्तुळ जे आहे ते इथलं या जागेवर आहे. म्हणजे या ठिकाणी असलेलं वर्तुळ आपल्याला खालच्या बाजूला पाहिजे आणि इथं 2 रेषा आणि इथं 1 रेषा पाहिजे. चला, या ठिकाणी 2 रेषा कुठे पाहूया. इथं नाही, रद्द. इथं आहे, इथं आहे, इथं नाही, वेगळ्या पद्धतीला दाखवूया. चला, विरुद्ध बाजूला 1 रेषा पण आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला वर्तुळ आहे, तो खालच्या बाजूला पाहिजे. या ठिकाणी तो डाव्या बाजूला दाखवला आहे, म्हणून ही कृती रद्द होते आणि या ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला आकृती दिसते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पण पाहतोय. प्रश्न क्रमांक 21. यामध्ये अपूर्ण आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. चला, काळजीपूर्वक प्रश्न पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असलेली आकृती चा जो अपूर्ण असलेला भाग आहे तो आपल्याला उत्तर आकृतीतून शोधायचा आहे. या ठिकाणी जो दिसणारा भाग आहे त्यावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला उत्तर आकृती मिळवायचे. चला, या ठिकाणची ही उभी रेषा आणि हा भाग बघूया आपण. चला, या ठिकाणी काय होते तर ही भाग किंवा हा थोडासा जास्त दिसतोय किंवा हा भागापेक्षा, म्हणून हा भाग आपल्याला इथं जुळताना दिसत नाही. यामध्ये थोडा तिरपेपणा आहे, इथं पण आपल्याला तो तिरपेपणा दिसत नाही. हा भाग देखील जुळत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये काळजीपूर्वक पाहिलं आपण तर हा प्रत्येक भाग, ही रेषा, पुन्हा हा भाग, ही रेषा देखील आपल्याला योग्य पद्धतीने जुळताना दिसते. योग्य उत्तर आपलं 3 असण्याची शक्यता आहे. 4मध्ये देखील, 4मध्ये हा जो कोन आहे यातील अंतर जास्त दिसते, म्हणून हा देखील पर्याय आपण रद्द करतोय. किंवा प्रश्नाकृतीमध्ये जर आपण अशा पद्धतीने हे रेखाटन पूर्ण करून घेतलं तरी देखील आपल्याला योग्य उत्तर आकृती पटकन समजू शकते. बघा, हे केलेलं रेखाटन आपल्याला या पर्याय क्रमांक 3शी जुळताना दिसते, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हेच निश्चित करतो आहोत. या ठिकाणी तुम्हाला ही मर्यादा आहे, कारण तुमच्या प्रत्यक्ष पेपर हाताळता येत नाही, त्यामुळे हे रेखाटन तुम्हाला पूर्ण करता येत नाही. पण परीक्षेमध्ये मात्र या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बिलकुल चुका होणार नाहीत. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22मध्ये ही जी आकृती आहे, आपल्याला ही आकृती ठेवल्यानंतर आपल्याला पुढची भौमितिक रचना आहे जे उत्तर आकृतीमध्ये आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला खास दिसते, ही पूर्ण केल्यानंतर हा भाग याच्याशी जुळत नाही, हा पर्याय रद्द. या ठिकाणी आपण जर अशा पद्धतीने त्रिकोण पूर्ण करून घेतला तरी देखील तो जुळत नाही. या ठिकाणी आपण पूर्ण करून घेऊया. बघा, हा भाग आता या ठिकाणी या आकृतीशी जुळताना दिसतोय. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 आहे. 4 देखील नाही, कारण या ठिकाणच्या आकृतीशी, प्रश्न आकृतीशी ती जुळताना दिसत नाही. ही प्रश्न आकृती ठेवल्यानंतर उत्तर आकृती चा जो भौमितिक आकार आहे तो आपल्याला पूर्ण व्हायला हवा. या ठिकाणी त्रिकोण आपल्याला हा पूर्ण होताना दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 23. या ठिकाणी आपल्याला थोडंसं प्रश्न आकृतीला जे आहे ते त्या प्रतलामध्ये त्याची दिशा थोडीशी बदलावी लागणार आहे, त्यामुळे ती आपल्याला उत्तर आकृतीशी व्यवस्थित जुळताना दिसणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणचा आता ही जी जुळणारा भाग आहे त्यावरती लक्ष देऊन आपल्याला उत्तर आकृती शोधायची असते. चला, हा भाग आपल्याला बघायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा जो भाग आहे या आकाराशी जुळत नाही, याची जरा रुंदी आपल्याला जास्त दिसते, म्हणून हा पर्याय रद्द होतोय. पर्याय क्रमांक 2 मधला या ठिकाणची ही रेषा इथं जुळताना दिसते, ही रेषा या बाजूशी जुळताना दिसते, खालचा भाग इथं जुळतो आणि ही रेषा या ठिकाणी आणि हा भाग जुळताना आपल्याला दिसतोय. फक्त या आकृतीला आपल्याला 180 अंशामध्ये त्याच प्रतलामध्ये फिरवल्यानंतर या आकृतीशी ती जुळते.
पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणचा भाग किंवा ही जी रुंदी आहे ती जर आपण तपासून पाहिली या ठिकाणी आपल्याला ही कमी दिसते याच्यापेक्षा, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये यातील अंतर आणि ही उंची देखील आपल्याला कमी दिसते, म्हणून हे देखील आपलं उत्तर असणार नाही. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हेच आहे. फक्त प्रश्नाकृती जी आहे ती प्रतलामध्ये, त्याच प्रतलामध्ये आपल्याला 180 अंशामध्ये फिरवावी लागणार आहे. हे थोडंसं रेखाटन पूर्ण करून घेऊया म्हणजे आपल्याला उत्तर लक्षात येऊन जाईल. चला, हे रेखाटन केल्यानंतर हे जे आहे ती आकृती आपण अशी फिरवल्यानंतर आपल्याला इथं जुळताना दिसणार आहे. ओके, पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 24 या घटकातला शेवटचा प्रश्न. चला, या ठिकाणी जर ही आकृती आपल्याला कुठं जुळते ते पाहायचं आहे. या आकृती भाग इथे जुळणार नाही कारण तो पूर्ण करण्यासाठी हा भाग आपल्याला लहान दिसतोय म्हणून तो जुळणार नाही, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपण थोडंसं आयत पूर्णकरण करून घेऊया म्हणजे उत्तर आपल्या पटकन लक्षात येऊन जाईल. बघा, या ठिकाणचा हा जो भाग आहे तो इथं जुळतोय, वरचा भाग इथं आहे आणि हा भाग आपल्याला इथं जुळताना दिसतोय. म्हणजे हा त्रिकोण तंतोतंत आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये जुळताना दिसतोय. तो तिथं ठेवल्यानंतर हा आयत आपल्याला पूर्ण होताना दिसतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये अशी जागाच नाही आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील याच्याशी जुळेल असा आपल्याला आकार दिसत नाही. म्हणून योग्य उत्तर या प्रश्नाचं आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहतोय आपण. प्रश्न क्रमांक 25, आरशातील प्रतिबिंब शोध या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25, प्रश्नाकृती आणि ती प्रश्नाकृती आपल्याला आरशामध्ये नेमकी कशी दिसणार आहे. आरशामध्ये शोधत असताना जो भाग उजवीकडे आहे तो आपल्याला डावीकडे दिसतो आणि डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो. चला, या ठिकाणी हा जो भाग आहे आपल्याला असा दिसतोय, तो आपल्याला दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, 3 मध्ये दिसतोय, बाकीच्या. पुढे या बाजूला हा जो बाण आहे आपल्याला या ठिकाणी दिसतोय, तो पुढच्या आकृतीमध्ये इथं पाहिजे किंवा इथं पाहिजे. इथं व्यवस्थित आहे, तो इथं दोन्ही दिसत नाहीत. हा भाग फक्त दिसतोय पण हा बाण इथं जो पाहिजे होता तो इथं दिसत नाही म्हणून हा रद्द झाला. चला, फक्त आता शेवटी शिल्लक राहिली पर्याय क्रमांक 3. या ठिकाणचा जो भाग आहे असा तो देखील आपल्याला योग्य पद्धतीने या ठिकाणी दिसतोय म्हणून योग्य उत्तर आपण विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हेच निश्चित करतो आहोत. पुढं प्रश्न क्रमांक 26. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे दिसणारी प्रकृती आहे ती आपल्याला आरशामध्ये नेमकी कशी दिसेल ते भाग शोधायचं. या ठिकाणी असलेलं स्वास्तिकचं चिन्ह हे आपल्याला आरशामध्ये उलटं दिसणार आहे. उलटं स्वास्तिकचं चिन्ह आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3 मध्ये दिसतंय. पर्याय क्रमांक 4 मध्ये हे पुन्हा म्हणजे आहे, सरळ असल्यामुळे आपल्याला ते रद्द करावं लागणार आहे. बघा, या ठिकाणी असलेला भाग तो आपल्याला योग्य पद्धतीने पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, 2 मध्ये दिसतोय, 3 मध्ये नाही. हा भाग आपल्याला हे अर्धवर्तुळ आपल्याला दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 रद्द करूया. चला, या ठिकाणी देखील अर्धवर्तुळ आहे, ते आपल्याला योग्य पद्धतीने पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय, 2 मध्ये ते जशाच दिसतंय. चला, 2 हा रद्द झाला. पुढे हा जो भाग दिसतोय तो डावीकडे आहे, तो आपल्याला उजवीकडे दिसणार आहे, बरोबर दिसतोय. आणि हा उजवीकडे असलेला भाग तो या ठिकाणी आपल्याला डावीकडे दिसणार आहे, तो बी योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसतो. छान. चला, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. या ठिकाणी जी सारी प्रश्नाकृती आहे त्यामध्ये 7 सारखा दिसणारा आकार आपल्याला त्याचं आरशातील प्रतिबिंब शोधायचे. बघा, याचं आरशातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय, बाकी 1 मध्ये नाही, 3 मध्ये नाही आणि 7 मध्ये जशाच तशी आकृती आपल्याला दिसते. म्हणून 1 पुन्हा हे 3 आणि 4 आपण रद्द करू. या ठिकाणी बाण हा आपल्याला उजवीकडे जाताना दिसतोय, आरशामध्ये तो डावीकडे पाहिजे, तो पण योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्येच दिसत आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 28. या ठिकाणी दिसणारे हे चांदणे एकूण 1, 2, 3, 4, 5 आपल्याला पाकळे दिसत आहेत. 5 पाकळे आपले इथं पण आहे, इथं पण आहे, इथं नाही, 6 आहेत. पण यामध्ये हे मधील बाजूला असलेले भाग पाहिजेत, इथं बाहेर दिसत आहेत म्हणून हा भाग रद्द. इथं एकूण 1, 2, 3 आहेत, इथं फक्त 2च आहेत, हा पण रद्द. योग्य पद्धतीने प्रत्येक भाग हा जुळताना किंवा याचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला
पर्याय क्रमांक 4मध्येच योग्य पद्धतीने दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढचा जो विभाग आहे यामध्ये घडी घाला आणि उलघडा या उपघटकावर आधारित असलेला हा प्रश्न. काळजीपूर्वक निरीक्षण करा. कागदाला या बाणाच्या दिशेने आपण घडी घातलेली आहे. त्यानंतर दुसरी घडी घालून अशा पद्धतीचा छोटा चौरस आकार घडी तयार झाली कागदाची आणि त्यावर आपण हे 2 असे छिद्र पाडलेले आहेत. आता ज्यावेळेस हा कागद आपला खोलला जाईल त्यावेळेस आपल्याला योग्य पद्धतीने कशा पद्धतीने हा कागद दिसणार आहे तो पाहायचा आहे. आता पहिली घडी आपण जी ही खोलणार आहोत ती या अक्षामध्ये याचं प्रतिबिंब हे जे आहेत याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसायला हवं. बघा या ठिकाणी याचं प्रतिबिंब दिसते का? इथं आपल्याला इथे एक पाहिजे इथे एक पाहिजे होता, पण इथं वेगळे छिद्र दिसत आहेत म्हणून ही आकृती आपण रद्द करतोय. या ठिकाणी ही केंद्रस्थानी आपल्याला वर्तुळ दिसतं, इथं दिलेलंच नाही तसं वर्तुळ, म्हणून हे देखील आपण आकृती रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3मध्ये बघा अशा पद्धतीचे 2 वर्तुळ दिसत आहेत आणि याचं प्रतिबिंब या अक्षामध्ये आपल्याला इथं दिसतंय. बरोबर आरशातील प्रतिबिंब दिसणार आहे, कारण या घडीमध्ये ज्यावेळेस आपण हा कागद खोलणार आहोत त्यावेळेस इथं असलेलं छिद्र आपल्याला इथं दिसेल आणि या ठिकाणी असलेलं छिद्र या ठिकाणी आपल्याला दिसेल. चला या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने आपल्याला हे छिद्र दिसत आहेत. त्यानंतर ज्यावेळेस हा कागद आपण या पद्धतीने आपण घडी खोलणार आहोत त्यावेळेस या अक्षामध्ये या 2 आकृत्यांचं प्रतिबिंब आपल्याला वरच्या बाजूला दिसायला पाहिजे. ते योग्य पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूला पर्याय क्रमांक 3मध्ये दिसतंय, 4मध्ये देखील नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत. चला पुढचा प्रश्न बघूया. कागद आपल्याला त्रिकोणाकृती कागद आहे. पहिली घडी घातली बाणाच्या दिशेने, दुसरी घडी घातली या बाणाच्या दिशेने, तिसरी घडी घातली आणि हा जो मधला त्रिकोण आहे तो तयार झाला आणि त्यावरती आपण काय केलं आहे या कोपऱ्यामध्ये फक्त एक छोटंसं छिद्र पाडलेलं आहे. आता ज्यावेळेस ही पहिली घडी खुलली जाईल त्यावेळेस या अक्षामध्ये बघा जिथं आपण घडी घालतो तो अक्ष होतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्याची प्रतिबिंब दिसतं. म्हणजे ही घडी खोलली की आपल्याला इथं हे वर्तुळ दिसतं, ही दुसरी घडी खोलली की इथं एक वर्तुळ दिसतं आणि ही तिसरी घडी खोलली की या टोकाला आपलं छिद्र असल्यामुळं या टोकाला त्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला 1 2 3 छिद्र आणि इथं एक चौथं छिद्र पाहिजे. बघा वरच्या बाजूला 3 छिद्र आहेत, नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2मध्ये 1 2 3 आहेत, खालच्या बाजूला 1 आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये आहे का इथं 1 2 3, नाही, रद्द. पर्याय क्रमांक 4मध्ये देखील नाही, रद्द. चला लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने ओके टाईप चुकलं या ठिकाणी चुकलं चालेल, परीक्षेमध्ये मात्र चालणार नाही, त्यामुळे गडबड नको. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 31. घड्या कशा ते आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. सर्वप्रथम हा चौरसाकार कागद आहे. पहिली घडी घातली हा आयत तयार झाला, दुसरी घडी घातली हा छोटा चौरस तयार झाला, त्यानंतर हा कोप कट केलेला आहे आणि त्यानंतर हा त्याच्या विरुद्ध बाजूला एक छोटंसं वर्तुळ छिद्र एक कट केलं आहे. आता पहिली घडी काढली नंतर या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब या घडीमध्ये आपल्याला दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणचा कोपरा देखील कट असेल आणि इथं वर्तुळ असेल. चला पुन्हा आपण ज्यावेळेस ही घडी खोलणार आहोत त्यावेळेस या अक्षाने या 2 आकृत्यांचं प्रतिबिंब म्हणजे इथं 2 वर्तुळ आणि हे 2 आपल्याला असे कोपरे कट झाले पाहिजेत. म्हणजे 4ही कोपरे कट कुठे आहेत? इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं आहे आणि केंद्रस्थानी आपल्याला 4 छिद्र हे योग्य पद्धतीने आपल्या पर्याय क्रमांक 4मध्ये दिसत आहेत, बाकी कुठल्याही आकृतीमध्ये दिसत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. चला 31 क्रमांकाचा प्रश्न झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 काळजीपूर्वक पाहायचा आहे. कशी घडी घातली ते पहा. सर्वप्रथम चौरसाकार कागदाला पहिली घडी घातली, असा उभा आयत आपल्याला तयार झालेला दिसतो. पुन्हा एक घडी घातली आणि हा छोटा चौरस तयार आहे. त्यानंतर आपण या चौरसाचा हा एक कोपरा कट केला आहे आणि हा एक कोपरा कट केला आहे. चला आता हा ज्यावेळेस कागद खोलला जाईल पहिली घडी बघा या पद्धतीने आपण खोलणार आहोत. वरच्या बाजूला या अक्षामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी असं आणि हा कोपरा कट झालेला दिसेल. आता
पुन्हा हा ज्यावेळेस ही घडी खोलणार आहोत त्यावेळेस आपल्याला या आकृतीचं प्रतिबिंब अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे याचे चारही कोपरे कट झालेले असतील आणि केंद्रस्थानी हा अशा पद्धतीने चौरसाकार भाग कट झालेला आपल्याला दिसेल. आपण जे रेखाटन केलेलं आहे ते पर्याय क्रमांक 1शी जुळताना दिसते, म्हणून बाकीचे सर्व आकार आपल्याला जुळताना दिसत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 निश्चित करतो आहोत. काय इंडियन का? बरं, ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सर्वांचं उत्तर हे पर्याय 1च आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक आपण 33 पाहणार आहोत. चला, दिसतोय प्रश्न सर्वांना? तर या ठिकाणी असलेली आकृती प्रश्नाकृतीमध्ये सुट्टे भाग दिले असतात, ते जोडून आपल्याला एकसंध आकृती तयार करायची असते. बघा, यामध्ये हा 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचे 4 भाग आहेत, ते आपल्याला जोड पाहायचे. हा 1 क्रमांकाचा भाग शोधूया. आपल्याला कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्ये जुळताना दिसत नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, 4 मध्ये देखील नाही. पुढे हा 2 क्रमांकाचा भाग इथंच आहे, 3 क्रमांकाचा भाग इथे दिसतोय, 4 क्रमांकाचा भाग सुद्धा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 34 दिसतोय. या ठिकाणी असलेले भाग एकूण आपल्याला 1, 2, 3, 4 सारख्याच आकाराचे चौरस आपल्याला दिसत आहेत. ते आपल्याला कुठल्या उत्तर आकृतीमध्ये आहेत ते पाहायचं आहे. बघा, इथं 1, 2, 3 चौरस आहे, पण चौथा आहे दिसतोय, रद्द. इथं आपल्याला अशा पद्धतीचे चौरस दिसत नाही, रद्द. इथं एकच चौरस आहे त्या आकाराचा, बाकीचे नाहीत, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र हे 2 आणि हे देखील इथं दिसत आहेत योग्य पद्धतीने, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 35. चला, या ठिकाणी असलेले 1, 2, 3, 4 हे जो चौकोन आहेत तसेच आपल्याला पाहिजेत, ते शोधायचे कुठं आहेत आपल्याला योग्य पद्धतीने. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, आपल्याला 1 हा चौकोन यामध्ये एक्स्ट्रा दिसतोय, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र हेच आकार व्यवस्थित जुळलेले आपल्याला एकसंधपणे या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 आहेत, पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 आहेत, पण तसा एकसंधपणा या ठिकाणी आपल्याला जो जुळलेला दिसतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, तसा 4 मध्ये नसल्यामुळे ही आकृती आपण रद्द करतोय. योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 36. या ठिकाणी असलेला आकार 1, 2, 3 आणि 4 हे आकार आपल्याला बघायचे आहेत. हा 1 क्रमांकाचा कुठं दिसतोय बघूया, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही, रद्द. चला, 2 आणि 3 क्रमांकाचा आकार आपल्याला बघू व्यवस्थित पद्धतीने. हा 2चा इथं आहे, पण 3 नाही दिसत, रद्द. बघा, 2 आणि 3 इथं आहे, इथं देखील 2 आणि 3 आहे, इथं नाही, वेगळ्या पद्धतीचं ह्या रद्द झाल्या. चला, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 रद्द झाल्या. पुढे हा 4 क्रमांकाचा चौरस पाहिजे, 4 क्रमांकाचा चौरस इथं आहे, इथं तो चौरस दिसत नाही, म्हणून रद्द. योग्य पद्धतीने सगळे 4ही सुटे भाग एकसंधपणे जोडल्यानंतर हा पंचकोन आपला तयार होताना दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत. चला, शेवटचे 4 प्रश्न राहिलेत विद्यार्थी मित्रांनो. थोडासा झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसून जाईल आणखीन. येस. प्रश्नाकृती जी आहे ती कुठल्या उत्तर आकृतीमध्ये लपलेली आहे ती आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी असलेला हा त्रिकोणाकार भाग पहिला, यावरती आपण लक्ष केंद्रित करून तो आकार आपल्याला कुठं कुठं दिसतोय तो शोधूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये तशा पद्धतीचा आकार आपल्याला दिसत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा कुठं दिसतोय का तशा पद्धतीचा आकार, नाही. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये जागा न बदलता आपल्याला तो या ठिकाणी दिसतोय. चला, त्याला लगत असलेली ही तिरपी रेषा ती पण आहे इथं. त्यानंतर ही छोटी आडवी रेषा पण आहे आणि उभी रेषा पण आपल्याला इथं दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये ही प्रश्नाकृती तंतोतंत जुळताना दिसते, पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील नाही. म्हणून याचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 38. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा दिसणारा आकार आपल्याला शोधायचा आहे, कुठे दिसतो. ही तिरपी रेषा
ही आडवी रेषा आणि ही पुन्हा छोटीशी तिरपी रेषा आपल्याला बघायची. कशा पद्धतीच्या रेषा आपल्याला कुठं कुठं दिसत आहेत ते बघा. सर्वप्रथम अशा पद्धतीची 1 नंबरची तिरपी रेषा आपल्याला इथं दिसते, इथं पण आहे, पुढे इथं नाही, इथं पण नाही, इथं आहे थोडीशी, इथं एक रेषा आहे तशा पद्धतीची. त्यानंतर आडवी रेषा इथं पण आहे, इथं पण जुळते आणि इथं पण जुळते. त्यानंतरची ही छोटी रेषा आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं दिसत नाही. म्हणून बाकीचे पर्याय हे आपण आता रद्द करणार आहोत. योग्य पद्धतीने या तिन्ही रेषा ज्या आहेत आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसत आहेत. चला, योग्य उत्तर नोंदवले, सर्वांचं अभिनंदन. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 39. या ठिकाणी दिसणारा हा आकार, ही उभी रेषा, तिरपी, सरळ, पुन्हा आणखीन उभी रेषा, ही तिरपी आणि ही आडवी रेषा, असा भाग आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये याला जुळेल अशा पद्धतीचा आकार दिसत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा उभी रेषा दिसते, तिरपी रेषा, ह्याची लांबी जर आपण बघितली तर याच्याशी जुळणार नाही, म्हणून हा पर्याय रद्द करूया. पर्याय क्रमांक 3 मध्ये उभी रेषा आहे पण अशा पद्धतीची तिरपी रेषा याच्याशी जुळताना दिसत नाही, हा देखील रद्द झाला. आता शेवटचा पर्याय शिल्लक राहिला आहे. उभी रेषा कुठं दिसते यात जुळणारी, इथं दिसते. त्यानंतरची तिरपी रेषा इथं दिसते, त्यानंतरची उभी रेषा इथं दिसते, त्यानंतर ही तिरपी रेषा इथं दिसते आणि हा भाग तंतोतंत आपण या ठिकाणी गडद केला आहे. प्रश्नाकृतीमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये ही प्रश्नाकृती आपल्याला दडलेली दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करतोय. पेपर क्रमांक 16 मधील हा शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकृतीतील जुळणारा हा भाग फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतो आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.